इथं आपला विषय असा आहे, आपण 2 टाइम 3 टाइम स्वतः दूध तुमच्या हाताने काढून घेऊ शकतो. बरोबर बरोबर. आपलं असं नाही की आम्ही दूध काढू. हा तुम्ही तुम सौदा झाला तर तुम्ही स्वतः दूध काढू शकता. आता ही किती लिटरची बादली? ही 7-7.5 लिटरची बादली. 7-7.5 लिटरची बादली आहे का? बरं. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेश टीव्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहे नंदाने गावामध्ये मित्रांनो. आणि नंदाने गावात रामेश्वर भाऊ पाटील यांच्याकडं 5-6 म्हशी विक्रीला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला प्रत्येक म्हशीची आपण किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तसंच लाईव्ह तुम्हाला मिल्किंग पण आपण दूध देते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला मग तुम्हाला लाईव्ह मिल्किंग पण आपण दाखवणार आहे. तर मित्रांनो आपण आज आलेलो आहे नंदाने गावामध्ये. गावाचा तुम्हाला पत्ता सांगतो मित्रांनो पूर्ण. तर तालुका जिल्हा धुळे, सोनगीर टोल नाक्यापासून 5-6 किलोमीटर अंतरावरती आहे मित्रांनो नंदाने गाव, बोरीस रस्त्याला. तर बादली वगैरे बघू शकता मित्रांनो पूर्ण खाली आहे. तुम्हाला लाईव्ह मिल्किंग दाखवते. या म्हशी सर्व विक्रीला आहे. जर कोणाला म्हशी घ्यायच्या असतील तर नक्की रामेश्वर भाऊशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. आता कसं आहे मित्रांनो, मार्केटमध्ये भरपूर आपला शेतकरी लोक आहे मित्रांनो, त्यांचे फसवणूक वगैरे होते. तर इथं फसवणूकचं तसं काहीच नाही. इथं जागेवर या मित्रांनो. आता नेहमी ते 5-6 वाजेला म्हशी वगैरे दूध काढतात. तर तुम्ही कधी या, 2 दिवस या, 3 दिवस या, म्हशीचं दूध वगैरे इथं जागेवर चेक वगैरे करू शकता तुम्ही. मोरा जातीच्या म्हशी आहे. याच्यामध्ये 1-2 जाफर पण आहेत मित्रांनो. आणि गॅरंटीच्या म्हशी असं काही नाही. इथं या तुम्ही जागेवर दूध वगैरे चेक करू शकता. आता लाईव्ह मिल्किंग चालू आहे. आता व्हिडिओमध्ये कसं मित्रांनो फक्त किंमत सांगून द्यायची आणि एवढं दूध आहे. आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे म्हैस किती दूध देणार आहे असं. आणि असं नाही मित्रांनो की व्यापार त्याचा दुधाचा पण व्यवसाय आहे. मध्ये मध्ये ते म्हशी आणत असतात. जर गरजू कोण शेतकरी राहिले तर त्यांना ते देत असतात मित्रांनो गॅरंटीच्या म्हशी. अगोदर ते 8-10 दिवस स्वतःच्या हाताने दूध काढतात मित्रांनो. त्यांना पटल्या म्हणजे असं शेतकऱ्याच्या घरी चांगले दूध देतील त्याच म्हशी त्या विक्रीला काढतात मित्रांनो. आता ही एक म्हशी बाजूला येते मित्रांनो. म्हणजे या पुरा 5-6 म्हशी विक्रीला आहे. आता आपण अगोदर 1 दिवस अगोदर मित्रांनो एक व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेला आहे. ते पाहून बरेच शेतकरी आले मित्रांनो. त्यांचं इथं दावणीला भेट दिली. काही त्यांचा सौदा थोड्यामध्ये राहून गेलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला म्हशी घ्यायच्या असतील तर लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क करा. आणि दावणीवर या मित्रांनो. दिवसाला कधी येऊ शकता तुम्ही, घरीच असतात ते. गावाजवळच शेती आहे. हां, आणि गावाजवळ नंदानेपासून मित्रांनो 2-1 किलोमीटर अंतरावरती त्यांचं शेत आहे. 2 किलोमीटर 1/2 अर्धाच किलोमीटर आहे का? बरोबर. तर मित्रांनो 1 किलोमीटर सुद्धा नाही, 1/2 किलोमीटर अंतरावरती शेत आहे त्यांचं. जर कोणाला यायचं असेल तर संपर्क करू शकता. गॅरंटीच्या म्हशी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता पुढं पण म्हशी त्या पण तुम्हाला दाखवतो. लाईव्ह मिल्किंग चालू आहे. सोलनं तर नंदाना या रस्त्याला शेती आहे. सोनलं ते नंदानं या रस्त्याला आपलं शेती आहे. हां बरोबर. नंदाण्यापासून 1/2 किलोमीटर. बरोबर. तर मित्रांनो ही 3 नंबरची जाफर जातीची म्हैस ही सुद्धा विक्रीला आहे. 3-4 दिवसाची पाळूचीच आहे. ही 4 दिवसाचं पावडं आहे का? बरोबर. तर मित्रांनो ही 4 दिवसाची जनलेली म्हैस आहे. आणि गॅरंटीच्या म्हशी मित्रांनो. असं नाही काही पेकापेकी. 1 रुपये 1 फसवणूक होणार नाही. खरी गोष्ट आहे. 2-3 दिवस आपण स्वतः हाताने दूध काढू शकता. बरोबर. तर 2 दिवस हाताने दूध काढून म्हैस खरेदी करू शकता. बरोबर. आपल्याला कोणाचे पण कष्टाचे पैसे असतात. त्याच्यामुळे आपल्याला काही कोणाला फसवायचं नाही. बरोबर. आणि आपल्याकडे आरा लागत नाही म्हशींना. बरोबर आहे. आपण आरा लावत नाही. आपला दुधाचा व्यवसाय आहे. बरोबर. सकाळ संध्याकाळ 2 टाइम दूध काढून दूध विकतो आपण. बरोबर. असं नाही आपण आज आरा लावून घेतला आणि मग गिऱ्हाईक येईल नाही त्याला फसवायचं. तो काम करतच नाही आपण ते काम. बरोबर. म्हैशी आपण किंवा आपण आणल्या 2 दिवस पहिले आपण त्यांना स्वतः व्यवस्थित चेक करून हे करून तेव्हा शेतकरीला आपण देऊ शकतो. असं डायरेक्ट देत नाही आम्ही. बरोबर. कारण की आमचं असं आहे, बोला. आम्ही जरी फसलो तर चालतं पण शेतकरी नको फसायला म्हणून. बरोबर. म्हणजे आम्ही शेतकऱ्याची काळजी करतो. खरी गोष्ट.
तर मित्रांनो आता जेव्हा त्यांनी म्हशी आणल्या ना ते आता कसं आहे बाहेरच्या म्हशी असतात सेट व्हायला थोडा आठवडाभर लागून जातो. तर अगोदर त्यांनी सेट केलं मित्रांनो इथं गोठ्यावर म्हशी. तर त्यांनी आता विक्रीला काढलेल्या आहे म्हशी. असं काहीच नाही की डायरेक्ट देऊन द्यायचं. आता मार्केटमध्ये कसं आहे मित्रांनो आपण घेतो आता बरेच शेतकऱ्यांची फसवणूक वगैरे होते. आता दूध ते काय आपल्याला सांगत असतात 6 लिटर 7 लिटर पण ती सहसा ती म्हशी देत नाही. घरी आल्यावरती आपल्याकडं 4 लिटर देते काही काही म्हशी अशा पण आपण पाहिलेले आहे मित्रांनो. ते 5च्या हिशोबाने घेतात मित्रांनो 5 लिटरच्या आणि घरी 3 लिटर दूध देतात. परत विकावं लागते ती म्हैस. परत ती विकावं लागते मग तिचं मग कसं आहे आपल्याला मग आणि पैसे काही निघत नाही. गोष्ट असं असतं तिथं आरा 3-3 दिवसाचा पण असतो बरोबर काही मशीनना. तर मग तिथं घेऊन फसून जातात शेतकरी. बरोबर. आणि इथं आपला विषय असा आहे आपण 2 टाइम 3 टाइम स्वतः दूध तुमच्या हाताने काढून घेऊ शकतो. बरोबर बरोबर. आपलं असं नाही की आम्ही दूध काढू. हा तुम्ही सौदा झाला तर तुम्ही स्वतः दूध काढू शकता. आता ही किती लिटरची बादली? ही 7-7.5 लिटरची बादली. 7-7.5 लिटरची बादली का? बरं. तर मित्रांनो 7-7.5 लिटरची बाटली. आता हिच्यामध्ये किती दूध असेल तरी आता? अजून तर चालू आहे. नाही इथं दूध बादलीमध्ये किती? आता 7 लिटर दूध आहे याच्यामध्ये. असं आहे का? बरोबर. अजून चालू आहे ना मग पूर्ण भरून जाईल ना मग. बरोबर. 7.5 लिटर दूध येईल. बरोबर. तर मित्रांनो आता या म्हशींना काय आरा वगैरे लावलेला नाही कारण त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. नेहमी आता दोन्ही टाइम त्यांचं दूध काढतात मित्रांनो ते. आणि तेच स्वतःच्या हाताने तर काही माणूस वगैरे लावलेला नाही त्यांनी. बघू शकता म्हशी वगैरे तुम्ही. आता या 4-5ची म्हशी विक्रीला आहे. 3 नंबरची जाफराबादी आणि छोट्या म्हशी नाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मोठ्या मापाच्या म्हशी. एकही म्हैस तुम्हाला छोटे पाहायला भेटणार नाही आणि एकदम शांत गरीब आहे. पाय सुद्धा उचलत नाही. हा बोला. कुठल्याही म्हशीचं काम नाही एवढं दूध काढणं. कुठल्याही म्हैस काढू शकत नाही. बरोबर आहे. बरोबर. हे काही मजाक थोडी एवढं दूध काढणं म्हणजे. बरोबर आहे. काही गोष्ट आहे. आता याला खायला सध्या ढेप वरती का म्हणत आहे? सरकी डेप मका डेप. सरकी डेप मका डेप मिक्स. चनाचुनी. हो हो. 2-3 प्रकारचं आपण. हा हा. आणि आपला विषय असा आहे भाऊ. बरोबर बोला. कॅश म्हशी विकतो आपण. कॅश आणतो कॅश विकतो. बरोबर. आणि आपण उधारचा व्यवहार करत नाही. बरोबर आहे. आणि आपण जे आहे इथं आपण दूध देऊ शकतो म्हशी. बरोबर. पण कोणाची घरची गॅरंटी आम्ही घेऊ शकत नाही. बरोबर. कारण की आता विषय असा झालाय 2300 ते 2400च्या रेंज झाली डेपच्या पौध्याची. हा ही बात खरी गोष्ट आहे. आणि एवढं आज वातावरण थंड होतं पण काल एवढं गरम होत होतं. त्याच्यामुळे कसं राहतं शेतकरी घेऊन जातो. बरोबर. तो कुठं बांधेल आणि कशी ठेल ती म्हैस बरोबर. याचं काहीच सांगता येत नाही. खरी गोष्ट आहे. याचं सांगता येत नाही. म्हणजे विषय असा आहे ती म्हैस ऊन मध्ये राहिली तिने दूध दिलं नाही दिलं तो शेतकरीची चुकी हिंदी. खरी गोष्ट आहे. इथं 3 दिवस तुम्ही दूध काढू शकता. बरोबर. बरोबर. तर मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे इथं जागेवरती या तुम्ही 2 दिवस सोडून तुम्ही 3 दिवस इथं म्हशीचं दूध वगैरे चेक करा. जर आरा जरी लावलेला असला मित्रांनो तो 1-2 दिवसच्या वरती राहत नाही. 1च दिवस चालतो मित्रांनो आराचं गोष्ट आहे. तर तुम्ही इथं 2-3 टाइम दूध वगैरे चेक करू शकता. आणि आरा लावलेली म्हशी मित्रांनो आज जर तिने दूध दिलं तर सकाळी ती दूध देत नाही तेवढं. तर त्यासाठी सांगतोय जर तुम्हाला म्हशी खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील आणि मार्केटमध्ये फसायचं नसेल तरी तर रामेश्वर भोसचा दावणीला नक्की भेट द्या. एक वेळेस घेऊ नका लागल्यास मित्रांनो म्हैस पण इथं जागेवर या म्हशी वगैरे पहा. तुम्हाला म्हशी 100% पटणार आहे. आता मी मार्केटमध्ये फिरतो मित्रांनो मला माहिती आहे आता काय रेंजच्या म्हशी आहे. तर एक वेळेस इथं पण या दावणीला भेट द्या. रामेश्वर भोसचा नंबर दिलेला आहे तुम्हाला स्क्रीनवरती. तर तसं त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता. आता प्रत्येक आपण म्हशीची आपण काही लाईव्ह मिल्किंग तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की तो अर्धा 1 तासाचा व्हिडिओ होऊन जाईल. कारण की त्यांचं अजून 3-4 म्हशीचं दूध काढायचं बाकी नाही. सगळ्यांचं दाखवून देऊ ना आपण. असं आहे का? बरं चालेल. सगळ्यांचं दाखवू ना आपण. काय आपल्याला काय खोटं काही आहेच नाही ना. सगळ्यांचं दाखवू ना आपण. चालेल काय हरकत नाही. हे बघा ही बादली आता डायरेक्ट म्हणजे किती भरून गेली. बादलीचं याच्यामध्ये डायरेक्ट म्हणजे असं समजून घ्या बादलीच्या वरती फेस आहे. बादलीच्या वरती फेस आहे बादली भर पूर्ण दूध आहे. बरोबर. तरी 7-7.5 लिटरची बाटली आहे का बादली का? बरोबर. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लाईव्ह तुम्हाला दूध दाखवलेलं आहे. जेव्हा आपण त्यांनी दूध धुवायचं चालू केलं होतं तेव्हा खाली बादली होती आणि परत आता ती बादली. बरोबर. विजय भाऊ हे कुठल्याही म्हशीचं काम नाही. खरी गोष्ट. एवढं दूध देणं कुठल्याही बरामाटी म्हशीचं कामच नाहीये. खरी गोष्ट. आणि
आपल्या पुढे पहिल्यापासून फसवणूकचा हा अंदाज नाही. खरी गोष्ट आहे. बघा ही म्हैस एवढं दूध दिलंय ना, ही म्हैस सुद्धा तेवढं दूध दिल. असं आहे का? हा. हा बरोबर आहे. आणि दहाला एकदम नरम आहे. हे 2 मुरा आहे आणि एकही जाफराबादी. हा बरं. असं समजायचं नाही की म्हैस एवढं दिलं हम्म. आणि आरा लावलेला आहे का काय, असा विषय तर नाही. मित्रांनो आराचा काही विषय नाही इथं. मेन गोष्ट त्यांचं डेली आपला दूध काढतात ते दूध 2 टायमाला. आरा राहत नाही. बरोबर आहे. बरोबर. आणि थोडी कमी रेंजची एक म्हैस कमी रेंजची ती पण आपण तुम्हाला मिल्किंग एकदम म्हणजे दूध काढून देऊ. बरोबर. तर मित्रांनो किंमतचं असं आहे, हे तुम्हाला इथं जागेवर यावं लागेल तेव्हाच ती किंमत होणार आहे. आता व्हिडिओमध्ये कसं आहे, तुम्ही कॉल केला त्यांनी व्हिडिओमध्ये किंवा माझ्या कॉलवरती तुम्हाला किंमत सांगितली तर तुम्ही काही वेळेस शेतकरी घाबरून जाता, मग एवढी किंमत सांगताय. तर इथं जागेवर या, म्हशी अगोदर पहा तुम्ही, मगच म्हशी घ्या. आणि माझा विचार असा आहे, हम्म. ज्या शेतकरीला घ्यायचे आहे हम्म. त्यांनी संध्याकाळी 5च्या पहिले येऊन जायला पाहिजे. कारण की तो दूध पण बघू शकतो. म्हशी जर त्याला घ्यायचे असतील तर दुपारी यायला नकोच पाहिजे त्यांनी. असं आहे का? बरोबर. कारण की तो दूध बघू शकत नाही ना, आपण सांगितलेलं किती बी त्याला खोटच पडेल. बरोबर. बरोबर. मग तो जेव्हा स्वतः त्याच्या हाताने दूध काढेल हम्म. तेव्हा त्याला समजेल की हा दूध किती नरम कडक, म्हैस पण धार पाना सगळं बघू बरोबर. शकतो बरोबर. बरोबर. आणि सौदा करू शकतो. बरोबर. बरोबर. तर मित्रांनो शक्यतेवरती त्यांचा दूध काढायचा टायमाला द्या. म्हणजे कसं आहे, आणि बाकीचे कस्टमर असे आहे, हम्म. ते मला सांगता मग मला व्हॉट्सअपला फोटो टाका, मला टाइम राहत नाही, बरोबर आहे. फोन भरपूर येतात, मला टाइम राहत नाही, मी ते काय करणार नाही आणि ते काय मला कोणी सांगायला नकोच पाहिजे. बरोबर. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा, हम्म. तुम्हाला आवडलं तरच फोन करा, हम्म. तुम्हाला आवडत नाही तर कॉल करू नका. घ्यायचे असतील तरच कॉल करा, नाही घ्यायचे तर कॉल करू नका. बरोबर. बरोबर. तर मित्रांनो आता काही शेतकरी असं आहे, नुसते काही किंमत विचारण्यासाठी कॉल करतात. तर तसं करू नका. जर कोणाला खरोखरच चांगल्या क्वालिटीच्या म्हशी घ्यायच्या असेल खात्रीशीर, तर त्यांना कॉल वगैरे करा आणि व्हॉट्सअपवरती व्हिडिओ मागू नका. मित्रांनो तुमचा व्हॉट्सअपवरती जरी तुम्ही व्हिडिओ मागितला तर तुमचा तो व्हॉट्सअपवरती काही व्यवहार होणार नाही. तुम्हाला इथं समोर जावं लागणार आहे. त्यासाठी इथं जागेवर या. बरोबर. ज्या ग्राहकाला खरोखर मशीनची जी गरज असते हम्म. ते गिराईक काही म्हशी व्हिडिओ बघत नाही, हम्म. असा विषय आहे. जे जाते हम्म. कमी भाव आहे म्हणजे शेतकरी असं वाटतं आपल्या कमी मध्ये म्हैस भेटते. हा, पण ती म्हैस जेव्हा ते एवढं दूध दूध देत काढतात, नाही ना मग ती. हा, कमी मध्ये जरी भेटते आपल्याला पण तेवढं दूध देत नाही. आणि हे असं आपल्या जुन्या लोकांची म्हण आहे, हम्म. जेवढं स्वस्त हम्म. तेवढं महाग पडतं. खरी गोष्ट आहे. आणि स्वस्ताच्या नादामध्ये शेतकरी फसतो. स्वस्ताच्या नादामध्ये शेतकरी बसतो. हे मार्केटमध्ये, कारण की मी 2-3 वर्ष होऊन चालली मित्रांनो मला मार्केटमध्ये फिरायला. तर आणि आपण मार्केटमध्ये विजू भाऊ हम्म. सगळी गॅरंटी घेतात. हम्म. सगळी गॅरंटी, विकली गेली म्हैस, पैसे घेतले, हम्म. सगळी गॅरंटी खलास होऊन जाते. त्यांच्याजवळ जरी कोणी नंतर गेलं हम्म. तर तिथं काहीच होणार नाही. आपण स्पष्ट डायरेक्ट फेस टू फेस सांगून देतो हम्म. की इथं असं असं आहे हो. बरोबर. बरोबर. आपल्याकडे काय म्हणजे आज इथं फसवणूकचा गुन्हा नाही, नाही फसवून कोणाला फसवून घ्यायचं बरोबर आणि आहे. कोणाचे पैसे फुकटाचे असतात. नाही खरी गोष्ट आहे. सगळ्यांचे कष्टाचे पैसे कष्टाचे असतात. पैसे मित्रांनो. तर चांगलेच म्हशी घ्या, फसू नका तुम्ही मार्केटमध्ये. आता कसं आहे, काही मित्र अशी 50ला भेटेल का 60ला भेटेल का, ते काही कामाची म्हैस राहत नाही मित्रांनो. दीड तिला 20-25 किंवा हजारात विकावं लागते. हा. एका जणाला 1 महिना 1.5 महिना दूध काढून 20-25 हजारात विकावं लागते. चांगली काय कामाची म्हैस? बरोबर आहे. चांगली म्हशी आता एका टायमाला इथं 7-7 लिटरची या म्हशी आहे. आता 7 लिटर 14 लिटर तुम्हाला दोघं टायमाचं होतंय मित्रांनो. तर हिशोब लावूनच म्हशी घ्या तुम्ही कधी. कुठे बी शेतकरीने कुठे बी म्हशी घेतल्या व्यवस्थित चेक करून म्हशी घ्या. बरोबर. आम्ही म्हणत नाही आमच्याकडे माल घ्या, हा हा असा विषय नाही. बरोबर आहे. कुठे बी घ्या, फक्त शेतकरीचं माझं एक म्हणणं आहे की फसू नका, बरोबर आहे. खरी गोष्ट. खात्री करून घ्या. आपला बोलायचा उद्देश हा नाही की तुम्ही माझ्याकडे घ्या, हम्म. कारण की शेतकरी काय करतो नाही करतो हे पूर्ण मला माहिती. मी पहिले आज पण आपण शेतकरीच आहेत आणि पहिले पण शेतकरीच होतो हम्म. आणि आपण शेतकरीचा व्यापार सुरू केलाय. हा हा बरोबर मी आहे. स्वतः किती वेळा फसलोय आणि किती वेळा नाही फसलोय हे मला माहिती. खरी गोष्ट आहे. तर मित्रांनो ते काही यांचा म्हणजे असं काही मूळ व्यापारच नाही आहे, ते शेतकरी आणि दुधाचा व्यवसाय त्यांनी. आता मध्ये मध्ये कसं ज्या चांगल्या म्हशी राहिल्या नाही, विकण्यासारख्या, चांगल्या म्हशी राहिल्या तरच आपण विकतो. खरी गोष्ट असं आहे. फॉल्टी म्हशी राहिली तर आपण देत नाही. आता मी तुम्हाला काय बोललो, त्या म्हशीला गाठ आहे, तुम्ही बोलले ना मला हो. की करायचं का म्हणे हिचा व्हिडिओ. बरोबर. मी काय बोललो, म्हटलं तिचा व्हिडिओ नाही करायचा, कारण की शेतकरीला दूध काढता येणार नाही. एका म्हशीला तर थानाला एक गाठ आहे ना ती, बरोबर आहे.
तिथं आपण आणली मग आपण घरी जाऊन घेऊ. आपल्याला लागतं ना दूध घरी. मग खरी गोष्ट आहे. तर मित्रांनो जे चांगल्या म्हशी त्याच ते शेतकऱ्यांना देतात आणि त्यांना चांगली म्हैस भेटावी. परत त्यांनी यांच्याकडे म्हशी घ्यायला यावं, त्यांचं नाव निघावं खेड्यापाड्यामध्ये. तेच त्यांचं तेवढं म्हणणं आहे, बाकी काही नाही. हा ते विषय असा आहे, इथून म्हैस गेली तिची गॅरंटी नाही. इथं तुम्ही 3 दिवस जाऊन बघू शकता. बरोबर. तर विषय असा आहे मित्रांनो, इथं जागेवरती या, 2 टाइम या, 3 दिवस या, लागे सर 4 दिवस या, पण इथं जागेवर चेक करा. आणि त्या दिवस पहिल्या दिवस जेवढा दूध देईल म्हैस, जर सौदा झाला आणि तिने जरी कमी दिलं, 3 दिवस दूध काढल्यानंतर जरी कमी दिलं, 3 दिवसात तुमचा पेट्रोलचा जो बी खर्च आहे तो सगळा देणार आहे. अरे वा. म्हणजे असं नाही की तुम्ही या बो आणि 1 दिवस कमी दिलं, होणारच नाही. मी तुम्हाला 6 लिटर सांगेल तर म्हैस 6.5 लिटर दूध देईल. 6 जरी सांगितलं तर 6.5 लिटर दूध देईल म्हैस. असं होणार नाही. आणि संध्याकाळी येता फक्त काही शेतकरी काय म्हणतात, संध्याकाळी जी सकाळी येणार नाही. तुम्ही सकाळी बी या आणि तेवढं दूध तुम्हाला मी काढून देतो, नाही तर तुमच्या हाताने काढून घेऊ शकता. तर मित्रांनो मार्केटमध्ये कुठलाच व्यापारी तुम्हाला असं सांगणार नाही की सकाळी या संध्याकाळी या दूध चेक करायला. ज्यांच्याकडं खात्रीशीर म्हशी मित्रांनो, गॅरंटीच्या म्हशी, तेच व्यक्ती तुम्हाला इथं जागेवरती दूध काढण्यासाठी बोलवतील. कोण आले होते का बाहेरचे, कोण शेतकरी वगैरे म्हशी पाहण्यासाठी? हा नवाण्याचे आले होते. नवाण्याचे आले होते. बरोबर. नवाने मेरगाव. बरोबर. काही माहिती त्यांचा आपला व्यवहार काही झाला नाही. झाला नाही का? हा. बरोबर. ते कमी मागत होते त्याच्यामुळे काही व्यवहार त्यांचा आपला झाला नाही. बरोबर. तर मित्रांनो आपण 1 दिवस अगोदर व्हिडिओ टाकला होता, उद्या म्हणजे काल टाकला होता मित्रांनो आपण. तर ते व्हिडिओ पण आले होते नवानेकडचे, मेरगाव नवानं. तर त्यांचा काही व्यवहार जमलेला नाही. या 2 म्हशींचा व्यवहार, या 2 म्हशींचा होता का? हो, या 2 म्हशींचा. तर मित्रांनो या जोड्याचा व्यवहार होता त्यांचा, जमला नाही. परत येणार आहे ती. काल जास्त गरम होत होतं ना, त्याच्यामुळे थोडं झटका बसून गेला त्यांना. खरी गोष्ट आहे. तर सध्या मित्रांनो तापमान जास्त आहे, त्यामुळे आता कसं आहे वगैरे दुधाला इफेक्ट पडतो. आणि पाहिजे तेवढा प्रमाणात चारा खात नाही म्हशी. आपण त्यांनी मला आहे ना 8-8 लिटर दूध काढून दिलं होतं. 2 वेळा तिथं आपण दूध काढून म्हशी घेतलेल्या आहे. असं आहे का? जेव्हा तिथं घेतल्या ना तिथं 8-8 लिटर दोघा म्हशींना दूध होतं. अरे बापरे. ते आता आले 2-3 दिवस झाले, तर चारा आता थोडं थोडं खायला लागले, ढेप वगैरे खायला लागले, म्हणून एवढं दूध आलं. पण लगेच म्हणजे जास्त टाइम नाही लागला तरी त्यांना. काही म्हशींना कशी 15-15-20 दिवस लागून काही गोष्ट. आणि ताजी झालेली राहिली तर तिला पण 1 महिना लागून जातो. आणि 1 महिना झाला का मग शेतकरी काय म्हणतो, हे पायडुकानी 3 महिन्याचं आहे 2 महिन्याचं आहे असं सांगतो. दुधावर जी आता ती ताजी म्हैस झालेली ती कमी दूध दिलं ना मित्रांनो. खरी गोष्ट आहे. बघू शकता हे पण 6 लिटर 7 लिटर दूध आहे पण. बरोबर. तर मित्रांनो दोघी म्हशींनी 7.5 लिटरची बादली दोघी म्हशींनी हिने जास्त थोडी फुल केली ती. हो, हा 20 लिटरचा कॅन बघू शकता. बरोबर. 2 म्हशींचं दूध टाकलेलं आहे याच्यामध्ये. असं आहे किती? हा 2 म्हशींचं 20 लिटर. तर मित्रांनो 20 लिटरचा कॅन आहे आणि बघू शकता किती भरलेला आहे. ही बघा ही म्हैस आता ही 3 दिवसाची काही 3-4 दिवस, आजचा 4था दिवस आहे. तर मित्रांनो ही जाफराबादी हिचा 4था दिवस आहे. तर मोठी म्हैस आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बघू शकता ते पण किती दूध देऊ शकते. आता ही म्हशी ती पण 5 लिटर दूध देते. अरे बापरे. हा ती पण 5 लिटर दूध देते. आता 15 ते 16 दिवस तिला नाही. असं आहे का? हो 15-16 दिवस 5 लिटर दूध देते तिला. दिवसाला 10 लिटर चालेल. आता काही शेतकरी काय म्हणतात, भारी क्वालिटीच्या म्हशी पाहिजे. ज्यांना भारी क्वालिटीच्या लागतात त्यांना ह्या म्हशी 3 म्हशी. आणि ज्या कमी रेंजच्या म्हशी पाहिजे मग तिला आपण हिचं पण आपण कमी जास्त देऊन टाकू. बरोबर.
आणि एका जणांनी जर या चारी म्हशी घेतल्या एका जणाने जर चेरी म्हशी घेतल्या तर त्याला ऑफर पण आहे आपल्याकडे. ऑफर आहे का? हा, बोला बरं का, काय ऑफर आहे? त्याला ऑफर असं आहे, हा? एका शेतकऱ्याने घ्यायला पाहिजे पण. एका शेतकरी घ्यायला हो, पाहिजे. हा, तो हा. नाव पण काढेल आपलं. बरोबर बरोबर. तो नाव असा काढेल ना, तो 2-4 गावांमध्ये सुद्धा सांगू शकतो खरी की की या म्हशी काय म्हशी दिल्या भाऊ यांनी आपल्याला, खूप भारी म्हशी दिल्या, असं. तो असं पण सांगू शकतो. हम्म, हम्म. आणि त्याला ऑफर असं आहे, आपल्याला डायरेक्ट 5,000ची ऑफर आहे. एका शेतकरीने जर घेतले एका शेतकरी घेतले का? तर 5,000 कमी सौदा करून 5,000 कमी. असं आहे का? हो. अरे वा. तर मित्रांनो, एका शेतकरी जर चारही म्हशी घेतल्या तर सौदा झाल्यावर 5,000 रुपये कमी द्यायचे तुम्हाला. सौदा करून कमी द्यायचे असं बरोबर. नाही बरोबर. की सौदाच्या आधी नाही, सौदा करून पैसे देणारे बरोबर तेव्हा कमी द्यायचे. बरोबर बरोबर. आणि 1 लाख 2 लाख ऑफर नाही मित्र. 1-2 लाख ऑफर नाही का? नाही. जर मित्रांनो 4 म्हशींचा जर कोणी लॉट घेतला तर त्यांचा जर सौदा वगैरे झाला तर 5,000 रुपये तुम्हाला कमी द्यावं लागणार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना ऑफर ही 4 म्हशी घेणाऱ्यांना आहे. सहसा संध्याकाळी येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, 5 वाजेला. 5च्या आधी या. असं आहे का? 5च्या आधी? 5च्या आधी जरी आले ना हां हां. तर बरं त्यांना असं समोर आपण बरोबर सुरुवात करतो. बरोबर. आणि 5ला आपली सुरुवात होऊन जाते. खरी गोष्ट आहे. 5ला सुरुवात करतो आपण. तर विषय असा आहे मित्रांनो, आता तुम्ही घरून कॉल करता की आता एवढी किंमत आहे, असं आहे तसं आहे. आता इथं जागेवर जर आले, जर तुम्ही दूध पाहिलं तर तुम्हाला ते एकदम खरंच पटणार की एवढं म्हशी दूध देत आहे यांच्याकडं. आता दोघी म्हशींनी ही बादली मित्रांनो 7-7.5 लिटरची. 16 ते 17 लिटर दूध जरी नाही आलं तेव्हा बोलायचं. आता कॅन मध्ये 16 ते 17 लिटर, 16 लिटरच्या वरती दूध येणार आहे ती. हा बरोबर, नाही भरलेली ती बरोबर आहे. तर मित्रांनो बघू आपला शकता फक्त तुम्ही. अंदाज होता बादली एवढं दूध येईल, पण त्या कॅन वरती अंदाज समजतो. 20 लिटरचा कॅन येतो. असं आहे का? हो. ती बादली किती मोठी बादली. हो ना, हो ना. आता काही व्यापारी काय करतात, लहान बादलीमध्ये दूध काढतात. हां हां. लहान बादली पण आहे मित्रांनो आपल्याकडे, हां. त्याच्यात काढत नाही आपण. छोटी पण आहे आणि एक मोठी बादली आहे मित्रांनो. आणि आपल्याकडे म्हशी एकदम शांत म्हशी मित्रांनो, असं नाही की गरगर फिरतील, दूध दोन्याच्या टायमाला त्रास देतील. हां हां. आता बघितलं तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघू शकता तुम्ही. खरी गोष्ट आहे. तर आता जेवढ्या म्हशी आहे यांच्याकडं सर्व शांत एकदम आरामाने दूध काढा, सुखाचे आहे, काही त्रास नाही तुम्हाला. आता तुम्ही आले तेव्हा तिकडे हा मी बघितलं ना, ते दूध काढत होते ना वहिनी ते. बरोबर. आणि असं नाही ना ही म्हैस बसू देणार नाही किंवा ती म्हैस बसू देणार नाही, कुठल्या बी म्हशी जवळ बसू द्या. आणि इथं आल्यावर तुम्ही स्वतःच्या हाताने दूध काढा म्हणजे कसं तुम्हाला कळेल किंवा नरम आहे म्हैस का कडक आहे. आता काही वेळेस व्यवहार असा असतो मित्रांनो, व्यवहार झाल्यावर सांगता मग घरी आल्यावर म्हैस तर खूप कडक आहे, दूध काढायला येऊ लई टाईम लागतो, हात भरून येतात. तसं काही नाही. इथं बघू शकता मित्रांनो, आता रामेश्वर भाऊनी अगोदर एक म्हैस आलो तेव्हा एक ही म्हैस काढत होते दुधीचं. आता यांनी 2 काढल्या आणि परत ही त्यांची 4थी म्हैस आहे मित्रांनो. 4थी दूध आहे ना तुम्ही आता? तिसरी ना? हां बरोबर आहे. नाही ती एक अगोदर तिचं काढलं होतं तुम्ही दूध. बरोबर. तर मित्रांनो त्याचं आता ही 4थी म्हैस त्याचं दूध काढता येईल. भरपूर इथं वेळामध्ये आपला भरपूर शेतकरी गावाला कुठे गेले तर त्यांच्या बाई सुद्धा करू शकतात. मग ते करावं लागतं ना ते. बरोबर. पण आपल्याकडे म्हशी अशा आहे तर कोणीही बसलं तर काही टेन्शन नाही. खरी गोष्ट. आता काहींचं कसं असतं, एका हाताच्या म्हशी होऊन जातात, आपल्याकडे तसं नाही. बरोबर.
या म्हशीची 9 लिटरची गॅरंटी आहे सर. हिची का? अरे बाप, समोरच्या व्यक्तीने सांगितलेलं आहे आणि म्हैस दूध दिल बी. असं आणि आहे का? आपल्याला समजतं ना, आता 3-4 दिवस झालेत म्हैस जणायला, तर दूध किती निघतंय काय निघतंय शेतकरी पण बघू शकतो ना. बरोबर. तर मित्रांनो, म्हशीचा आज 4था दिवस आहे आणि ज्यांच्याकडून यांनी म्हैस घेतली त्यांचं म्हणणं असं आहे 8-9 लिटरची म्हैस आहे एका टायमाला. 17-18 लिटर, पण 17-18 नाही, आपण 16 लिटर सांगतो. 16 लिटर बरोबर आहे. 16, 15, 16 माप मोठं आहे ना. नाही नाही, मग म्हशी मोठ्याच म्हशी तुमच्याकडे, फक्त एक 5 लिटरवाली बोलली नाही, थोडी लहान आहे बस. तिला पण 5 लिटर दूध आहे एका टायमाला. आणि आज म्हणजे 5 लिटरची म्हैस घ्यायला गेली तर शेतकऱ्याला घाम फुटतो. 5 लिटर मित्रांनो 5 लिटर दूध असेल हे आणि 4था दिवस आहे तिचा फक्त आज. कच्चंच दूध आहे, कच्चं आहे नाही नाही, दूध बनलंय. बनलं का दूध? बनलं. जर कोणाला शंका असेल, हम्म. 5 लिटरची बादली, 5-5.5 लिटरची, असं आहे का? 5.5 लिटरची बादली बघू शकता. अरे वा. तर मित्रांनो, या म्हशीने 5 लिटर दिलेलं जे 4था दिवस आहे फक्त. हिचं पण काढताय का मग? हो, ती एकच राहिली आता. हम्म. आता कसं आहे, काही शेतकऱ्याकडे पैसे कमी असतात, हां हां, तर मग आपण त्यांच्यासाठी पण ही पण म्हैस चांगली आहे. कमी बजेटची पण आणलेली हा, आहे. कमी बजेटची पण म्हैस आणलेली आहे आपण. असं नाही की सगळ्या मोठ्या मापाच्या म्हशी आणल्या आहेत आणि जो म्हणजे कमी शेतकरी थोडा हा, ज्याचा बजेट कमी आहे. बजेट कमी आहे, त्याला आणि आपण तर मित्रांनो, म्हशीचा देखाव्यावरती जाऊ नका. तिला 5 लिटर दूध आहे एका टायमाला, दोघा टायमाचं 10 लिटर आहे. ज्यांचं बजेट कमी आहे, या काही मोठ्या म्हशी घेऊ शकत नाही, तरी 5 लिटरची आणि गॅरंटीची म्हशी आहे मित्रांनो ही पण. इथं दूध काढल्यावर त्यांना समजून जाईल ना 5 लिटर आहे का 4 लिटर आहे. खरी गोष्ट आहे. आपण जे सांगणार ते सगळं खोटं, बरोबर. जे आता निघेल तेच खरं आहे. जे निघणार तेच खरं. खरी गोष्ट आहे. आपण जे बोलू ते सगळं खोटं. खरं, बरोबर आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आता समोर लाईव्ह मिल्किंग तुम्हाला दाखवलेली. या दोघी म्हशींनी सारखं दूध दिलेलं आहे. मोरा ही जाफरचा 4था दिवस आहे, तिला 5-5.5 दिलेलं आहे. आणि ही 5 लिटर एकदम fast. दोघा टायमाचं 10 लिटर हिचं पक्क आहे. दोघाला आहे. बरोबर. किती दिवस झालेला जणायला? 15 ते 16 दिवस 15-16 दिवस जणायला झालेले आहे. वाढेल तिचं पण दूध जर वाढेल, बरोबर आहे. अजून काय 15 दिवस होत आहे. तर मित्रांनो, पाडू वगैरे बघू शकता तुम्ही. आता सध्या आपल्याकडे 4 म्हशी विक्रीला आहे का? जर तो कोणा असं स्वतःची जिम्मेदारीवर जर दूध हा, काढून बरोबर. ते तर बाजूला मित्रांनो, जर या म्हशीचा कसं आहे, सडाचा थोडं गाठीमध्ये, एका सडाला काढे. हा, एका सडाला गाठी येणार नाही, पहिल्यापासून येते. पहिल्यापासून येते. हो, ज्याच्याकडनं जर घेतली कोणाला ना, घ्यायचं असेल ती पण घेऊ शकता. तिचं ते पाडू. बरोबर. तिचं हे का? हो. तर तिचं हे पाडू आहे का? बरोबर. आपल्या चॅनलवर मित्रांनो पहिल्यांदा या लाईव्ह मिल्किंगचं तुम्हाला दाखवतो. यांचं एक अगोदर आपण एक लाईव्ह मिल्किंगचं बनवलेला होता. आणि कसं आहे मित्रांनो, खोटं नाटक काहीच नाही इथं. सर्व तुम्हाला क्लिअर कट दाखवतो आहे व्हिडिओमध्ये. कट पण आपण काही करत नाही. अर्धा तासाचा व्हिडिओ बनलेला आहे. ही 4थी-5वी म्हैस काढता आहे मित्रांनो. ते एक 4 विक्रीसाठी ही पण काढलेली त्यांनी दूध. बघू आता हिचं किती दूध निघतं. हे.
आता जर कस्टमर आलं हम्म. तिचं फक्त 9 लिटर दूध सांगतो असं आहे का? आणि त्या म्हशीचं पण कमी सांगतो. बरोबर आहे. आपण जर समजा 6 लिटर सांगितलं, हा. 7 लिटर जर दिलं मग त्यांनी मोजलं बी हं. तर ग्राहकांना असं वाटायला पाहिजे की नाही हो हे हा, 6 जेवढं बोलले ते तेवढं. आपण कमीच सांगतो दूध. हं. कारण की जो बी शेतकरी घेणार आहे हं. खुशी दूध दूध होतो, खुशी होऊन दूध दूध होतो. खरी गोष्ट आहे. तर मित्रांनो विषय असा असतो, आता जर एखादी म्हैस त्यांची 7 लिटर देत असेल तर ते सहसा 6, 7.5 सांगतात मित्रांनो. आता हिचं 10 लिटर दिवसाला आहे, पण तरी ते 9 लिटर दूध सांगतात मित्रांनो ते. आता कसं आहे, आता आजी आमच्या दावणीवर एवढं दूध देत आहे, थोडी जागा चेंज झाल्यावर तुमच्या दावणीवर तेवढं दूध देईल, अर्धा 1 लिटरचा इकडे तिकडे फरक होतो मित्रांनो सुरुवातीला. आता चेरी म्हशीचं तुम्हाला दूध दाखवलेलं आहे आपण. फक्त इथं या मित्रांनो दावणीवर आणि दूध वगैरे चेक करून घ्या एक वेळेस परत, आणि मग म्हशी तुम्ही घेऊ शकता. आणि जे जवळचे शेतकरी असतील मित्रांनो आपल्या एवढं जवळपासच्या एरियातील सोनगीरकडचे समजा, आपलं बोरीस लाईनचे, तर त्यांना इथं यायला काही हरकत नाही. किंवा आपलं बाबळाकडचे असतील मित्रांनो नरडाणे साईडचे, तर इथं जागेवर यायला काही हरकत नाही. जवळ आहे तुम्हाला. सोनगीर टोलनाक्यापासून रस्ता आहे 5-6 किलोमीटरवर ते गाव आहे नंदानी, तालुका जिल्हा धुळे. आणि गावापासून अर्धा म्हणजे 500 मीटर अंतरावरती त्यांचं गोठा आहे मित्रांनो. त्यांची तिथं म्हशी आहे, त्यांच्या घरच्या पण आहे काही दुधाच्या म्हशी, आणि 4-5 म्हशी विक्रीला आहे. नेहमी म्हशी आपल्याकडे राहतात आणि 24 तास म्हणजे त्यांच्याकडे असतातच मित्रांनो. आणि त्यांचा दुधाचा पण व्यवसाय आहे, त्यामध्ये त्यांचा व्यापार पण करत असतात. ज्या चांगल्या निघाल्या म्हशी चांगली म्हशी निघाली तर आपण व्यापारीला ठेवू. ज्या म्हशी चांगल्या निघाल्या त्यांचाच ते व्यापार वगैरे करतात. एकदम नरम आहे का म्हैस? एकदम नरम. बरोबर आहे. तर मित्रांनो या म्हशीने सुद्धा 5 लिटरचं दूध दिलेलं आहे. मी भरली 5 लिटरची बादली. बरोबर. जर कोणाला गोठ्यावरती यायचं असेल तर नंदाण्यापासून 500 मीटर अंतरावरती आहे का? बरोबर. ते मंदिर कुठलं मंदिर का? सती माताचं आहे का? लक्ष्मी माताचं मंदिर आहे का? पाणी टाकी. बरोबर. तर मित्रांनो नंदाण्यामध्ये पाणीचं टाकी लक्ष्मी माता मंदिरापासून त्यांचा अर्धा किलोमीटर अंतरावरती शेत आहे. जर कोणाला यायचं असेल तर बिनधास्त आहे मित्रांनो, नंबर पण दिलेला आहे, संपर्क करून घ्या जर कोणाला पत्ता हवा असेल तर येण्यासाठी. जर जवळचे शेतकरी असतील मित्रांनो त्यांनी तर या जागेवर 2-3 टायमाचं दूध वगैरे चेक करून तुम्ही म्हशी वगैरे खरेदी करू शकता. खात्रीशीर आणि गॅरंटीच्याच म्हशी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता मी स्वतः पाहिलेलं आहे मित्रांनो. या 2-3 म्हशीने 7-7 लिटर दूध दिलेलं आहे आणि ती एक म्हशीने 5 लिटर दूध दिलेलं आहे. गॅरंटीच्या म्हशी. आणि तुम्हाला लाईव्ह मिल्किंग दाखवलेलं आहे, काय बादलीमध्ये पाणी टाकलेलं नाही आहे. आता बाजारामध्ये कसं असतं मित्रांनो, जी म्हैस आहे तिला आरा लावलेला असतो आणि परत इंजेक्शन मारतात मित्रांनो. कारण की मी डोळ्याने पाहिलेलं आहे तिथं मार्केटमध्ये, मी रात्रंदिवस फिरतो मित्रांनो. तर आरा लावून सुद्धा इंजेक्शन मारतात मित्रांनो तिथं. आणि ते पाहून तिचा तर कास वगैरे पाहून आपण शेतकऱ्याला असं वाटतं की एका टायमाला 10 लिटर देईल का 12 लिटर देईल, आणि त्या नादामध्ये शेतकरी फसतो मित्रांनो. तर आपल्या माणसाकडून कधी म्हशी या फसणार नाही तुम्ही. आणि इथं जागेवर चेक केलं तर फसण्याचा विषय नाही. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जे बरेच शेतकरी नवीन असतील आपल्या चॅनलवरती तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या.